अहो मी बोललो तर माझं वय काढतात, मला बच्चा म्हणतात. पण चांगलं ना, लहान पोरं कशी असतात, बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात. आणि आदरणीय पवार साहेबांचं वय काढतात. अरे काय चाललंय? अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आदरणीय पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा लाज वाटते. 84 वयाचे युवा आहेत ते, आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत आहेत. आणि यांच्यावर तुम्ही टीका करता. अरे काय बाबा, काय अवघडच आहे. खरं तर खूप काय आहे, मला बोलायचंय, पण मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आपल्याला कुठेतरी विकासाच्या बाजूला राहणं फार महत्वाचं आहे. केंद्रामध्ये आपले अनेक विषय असतात. शेतकऱ्याचे विषय आहेत, आरक्षणाचे मुद्दे आहेत. आता इथं राऊत साहेब आहेत. मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये खासदार संभाजीराजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते, भाजपचे नेते आणि तिथं असणारे खासदार त्यांना बोलून देत होते का साहेब? काय विषय मुद्दा मांडत होते? आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा मुद्दा. तुम्ही रेकॉर्ड काढा, भाजपचा एक सुद्धा खासदार नाही ज्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला. कुणीच नाही. गपचूप शांत. आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथं बोलण्याची संधी मिळाली. आणि यांच्याबरोबर अजून कोण व्यक्ती लढत होतं मराठा समाजासाठी, धनगर समाजासाठी, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे तिथं लढत होत्या. मग भाजपचे एवढे खासदार महाराष्ट्रातून गेले असतील तर तिथं तोंड का उघडत नाही, का बोलत नाहीत? त्याचं मुख्य कारण असं आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही. आता कसं चाललंय, 9 खासदारकी मिळणार होती, जावं लागतं का काय दिल्लीला? आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून, मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो, दिल्ली समोर कधी झुकत नाही. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे ना. आम्ही इथं आहोत, किती वेळा दिल्लीला जावं लागतंय. 40 आमदार आहेत, 1 खासदार आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे पण किती कोण आहेत काय काय आज काय सांगता येणार नाही. जावं लागतंय दिल्लीला, स्वतःच जावं लागतंय. आणि एक असा पक्ष आहे त्यांचा एकच आमदार आहे, खासदार तर सोडाच. त्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात. या रे बसा रे बसा रे, ही अशी पद्धत आहे. बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे, मातोश्रीवर म्हणजे महाराष्ट्रात यायचे आणि तिकिटीचा वाटाघाटी व्हायचा. आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत. मग तसं असेल तर कशाला जाताय दिल्लीला? कशाला तिथं तुम्ही झुकताय? अहो तुम्हाला माहिती आहे, गेले 3 दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही. 3 दिवस झाले दिल्लीत बसले, दिल्लीत. अहो त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला. ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठं आहे. पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही 3 दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व देता. त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात? तो जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे. आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत. कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता, पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.